सखी सावली काव्यांजली. प्लीज हैव अ सीट. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. गुड आफ्टरनून. हो सॉरी. गुड आफ्टरनून. ओके, सुरू करूया. टेल मी अबाउट योरसेल्फ. जस्ट अ ब्रीफ. आज जेव्हा ते प्रश्न विचारतील तेव्हा तुला घाम फुटू शकतो. काय झालं मिसेस काव्या? Mrs. Kavya, if you're not comfortable in English, then No, ma'am. It is fine. I am Kavya Prabhudesai. I love cooking and I like to explore various Indian cuisine. Cooking is my passion and my family is my strength. गुड. तुम्ही मराठीच आहात ना? हो, मराठी आहे. ओके, सो तुम्ही एक फार एक्सप्लोर न झालेली मराठी रेसिपी सांगा. मिसेस काव्या, जस्ट एक्सप्लेन इट इन इंग्लिश. I am going to tell you the most delicious dish of Vidarbha, Patwadia. Still, it is not very famous. To make Patwadia, we need 2 cups gram flour, ginger garlic paste, cumin seeds, grated coconut, and 1 teaspoon turmeric powder, 2-3 finely chopped green chilies, and sesame seeds will be good. Red chili powder. 1 मिनिट मिसेस काव्या. मराठी रेसिपीची मजा ही मराठीतच आहे. आम्ही फक्त तुमचं कम्युनिकेशन स्किल बघत होतो. ते उत्तम आहे. व्हेरी गुड. आता तुम्ही बिनधास्तपणे ही रेसिपी बनवण्याची पद्धत मराठीत सांगू शकता. ठीक आहे, सांगते. मिस्टर विश्वजित, तुमचं अकाउंट्स मधलं नॉलेज आणि एक्सपिरियन्स खूप चांगला आहे, पण आम्हाला थोडंसं तुमच्या पर्सनल लाईफ बद्दल जाणून घ्यायचं. तुम्ही स्वतःबद्दल काही सांगू शकाल? आय मीन, व्हॉट अबाउट युअर फॅमिली? आर यू मॅरिड? हो, लग्न झालेलं असूनही मी सिंगल आहे. मी एक सिंगल मदर आहे. मी खोटं बोलणार नाही तुमच्याशी. मी आणि माझे मिस्टर आम्ही एकत्र राहत नाही. काय झालं, कसं झालं, नातं नेमकं कुठे बिघडलं, मी एकटीने हे सगळं कसं निभावून नेते, या सगळ्या गोष्टी सांगून मला त्याचं भावनिक भांडवल बनवायचं नाही. मला जर नोकरी मिळालीच तर ती माझ्या टॅलेंटवर मिळायला, माझ्यामध्ये असलेल्या गुणांमुळे मिळायला हवी असं मला वाटतं. स्वतःची दुःख सांगून फक्त सिंपती मिळते, जबाबदारी. माझ्या पर्सनल आयुष्याबद्दल यापेक्षा जास्त काही मी सांगू इच्छित नाही. आता मला नोकरी द्यायची की नाही हा सर्वस्वी तुमचा निर्णय आहे. सर, मी पाणी पिऊ शकतो? प्लीज.
मिस्टर विश्वजीत, आर यू ओके? यस, आई एम ऑल ओके. सर, मी एकटा राहतो. आय एम सिंगल. सिंगल, then unmarried? नो सर, आय एम मॅरिड. मग तुमची बायको आणि मुलं? मी वेगळे राहतो सर. ते माझ्यापासून लांब राहतात. असं का, सांगू शकाल आम्हाला? मिस्टर विश्वजीत, हे बघा, पर्सनल प्रश्न विचारून आम्हाला तुम्हाला त्रास द्यायचा नाही. पण तुम्ही आमच्याकडे जॉईन होताय तेव्हा तुमची मानसिक अवस्था काय आहे आणि तुम्ही स्ट्रेस लेवल हँडल करू शकता की नाही, एवढंच आम्हाला जाणून घ्यायचं असतं. एक्झॅक्टली. आणि ते समहाऊ तुमच्यात मिसिंग वाटतं. येस. आय थिंक यू आर डिस्टर्ब, मिस्टर विश्वजीत. नो नो सर. आणि अशा कॅन्डिडेटला एवढी मोठी जबाबदारी आम्ही नाही देऊ शकतो. कॉंग्रॅच्युलेशन्स मिसेस काव्या. वेलकम टू JW रॉयल रेस्टॉरंट शेफ. तुम्हाला हा जॉब देताना आम्हाला अत्यंत आनंद होतो. ऑल द बेस्ट. थँक्यू मॅडम, थँक्यू सो मच. सॉरी. मला हा कॉन्फिडन्स कुठून मिळतो असं विचारलं होतं का तुम्ही? मला आत्ताच आतमध्ये त्याचं उत्तर मिळालं. आई बाबा, प्राची, निमिष आणि मी केलेल्या कर्मांमधून मला हा कॉन्फिडन्स मिळतो. आपण जशी कर्म करतो तसंच त्याचं फळ आपल्याला मिळतं. दादा, एक मेथीची पेंडी द्या आणि एक शेपूची पेंडी द्या. अरे भैया डरो नहीं, मैं देती हूँ उनको. मेरे रिश्तेदार है रिश्तेदार. हाँ ठीक है. किती झाले दादा? 40 रुपये. 40 क्या 35 बराबर है. 35 रुपए ले लो. 35 द्याओ. अहो ठीक आहे सुनंदा ताई. दादा हे घ्या. हे घ्या. 35 बराबर है. जाओ आप. अहो काय करताय सुनंदा? बसाओ. हे घ्या. ह्या लोकांना ना फार लाडवायचं नाही. 35 बरोबर आहे तो. बाकी काय म्हणताय मधुराताई, कशात? आणि आमची अंजली बरी आहे ना? ती बरीच आहे, तिला काय होणार आहे? ती बरीच असते हो, पण तिच्यामुळे इतरांना त्रास होतो त्याचं काय? माफ करा मधुराताई, कदाचित मी जे बोलणार आहे त्याने तुम्हाला वाईट वाटेल,
पण आमची अंजली आहे ना, पूर्वीपासून अपशकुनी आहे. म्हणजे ती ज्या घरात जाते की नाही त्या घरावर संकटच येत राहतात. हे सगळं आत्ता का सांगताय तुम्ही मला? ते खरं तर आमच्याच घरची मुलगी आहे ती, पण तिच्यामुळे तुमच्यासारख्या भल्या लोकांना त्रास होतो ना, त्याचं वाईट वाटतं. पण मी जे सांगते ते खोटं आहे का सांगा बरं? अंजलीमुळे तुमच्या घरात संकट येत नाहीयेत का? प्रीतमरावांच्या स्टुडिओचेही माझ्या कानावर आले बरं का. अगं बाई, गाडी काय सुंदर आहे हो तुमची, लाल अशी मस्त. अरे वा, गळ्यातले सुरेख आहे हो. तुमचं ना भारी असतं बाई, सगळं आपलं राजेशाही थाटतात आणि शोभूनही दिसतं म्हणा सगळं तुम्हाला. फक्त तुमची एक सून सोडून. हे मला सांगायला तुम्ही इथे आलात का? ठेव, काहीतरी काय तुमचं. भाजी घ्यायला आले होते मी, तेवढ्यात तुम्ही दिसलात आणि अंजलीचा विषय निघाला. खरं सांगू का मधुराताई, प्रीतमरावांसाठी ना जीव तिळतिळ तुटतो माझा, म्हणून बोलते. आता त्यांना अंजलीपेक्षा चांगली मुलगी मिळाली नसती का? पण या मेरीचं नशीबच चांगलं, तुमच्यासारखं एवढं चांगलं घर मिळालंय तिला. पण आता तिच्या नशिबामुळे तुम्हाला जे भोगावं लागणार आहे ते भोगावंच लागणार ना. त्याला काय करणार? ठीक आहे, जे झालं ते झालं. मधुराताई, असं नशिबाला दोष देत बसू नका. वेळ अजूनही हाताबाहेर गेलेली नाहीये. अहो, शेवटी प्रीतमरावांच्या आयुष्याचा प्रश्न आहे. या सांगतायत तेही खरंच आहे. अंजलीमुळे खरंच माझ्या प्रीतमला असाच त्रास होणार असेल तर पुढच्या दृष्टीने मला काहीतरी निश्चित निर्णय घ्यावाच लागेल. सॉरी, तू काय सॉरी. कोणात गेला यार? एक मिनिट. साबण. हा, हे बरोबर आहे. आधी असा मस्त साबण असा फासायचा चेहऱ्यावर आणि मग छान प्रेमाने तो पुसायचा. तू मुद्दाम करतेस. लास्ट टाइम सुद्धा मी खूप रोमॅन्टिक मूड मध्ये होतो तुझ्यासोबत, तेव्हा काय केलं होतं आठवतंय? आता सुद्धा मी छान मस्त रोमॅन्टिक मूड मध्ये आलो आणि तू साबण. खडूसपणा ना, मुद्दाम ना अंजली. काही नाही, मुद्दामच. आणि ह्याची ना तुला ना शिक्षा दिली पाहिजे. शिक्षा? हो, शिक्षा अंजली. शिक्षा. प्रीतम सोड, कोणीतरी बघेल. कोण नाही बघणार आहे? आई बाहेर गेले, बाबा वरती गाड झोपलाय, इकडे किचन मध्ये फक्त तू आणि मी आहोत, बाकी डिस्टर्ब करायला कोणीही नाही. प्रीतम, तुला कुठे जायचं नाहीये का? जायचं ना स्टुडिओला. तू सांगितलेलं सगळं सामान मी मस्त छानपणीने अरेंज करून ठेवलेलं आहे आणि तुलाही स्टुडिओत घेऊन जायला मी इकडे आलो आहे. बाहेर जायचं आणि हे सगळं सुचलं. तू पण ना खर्च. काय प्रीतम? कुठेही जायचं नाही. तू वेडा झालायस का प्रीतम? तुला बाहेर जायचं ना, आवर ना, मला बाकीची कामं करायची. तुला कुठेही सोडायचा बिलकुल मूड नाही माझा, कारण आता मी भयंकर रोमॅन्टिक मूड मध्ये आहे. कळलं बायको? प्रीतम सोडा प्लीज. लाडू. प्रीतम, अक्का आली ती. अरे वा, बेस्ट ना. मग बहिणीला कळू दे ना नवरा बायको मध्ये किती प्रेम आहे ते. अच्छा, म्हणजे तू नाही सोड? अजिबात नाही. साबण नाही अंजली, साबण नाही. तुला माहिती स्किन खराब होते माझी, मला कामाला जायचं असतं. साबण वगैरे नाही. बाय ना बाबा. चीटिंग आहे.
आवड? अरे बापरे. अच्छा ठीक आहे, चला प्रीतम. लाडू. अक्काई. लाडू. मी आज खूप म्हणजे खूप आनंदात आहे लाडू. मला एक गोड बातमी द्यायची तुला. कसली बातमी सांग ना. लाडू अगं मला नोकरी मिळाली, ते पण मोठ्या रेस्टॉरंट मध्ये. वाव, क्या बात आहे बहिणी. दिस इज ग्रेट न्यूज. हार्टिएस्ट कॉंग्रॅच्युलेशन आणि बेस्ट विशेस. हे बघ, सगळं काही मस्त होणार आहे आता. थँक्यू प्रीतम. प्रीतम, आपल्या पार्टीमध्ये आपण अक्काईचा सत्कार करूया का? परफेक्ट, करूच की. कसली पार्टी आहे? काही नाही, स्टुडिओची पार्टी आहे. मी आणि अंजलीने मिळून एक प्लॅन केला. त्याच्याबद्दल सगळे डिटेल्स मी लवकरच तुम्हाला सगळ्यांना देणार. ठीक आहे, पण हे सत्कार वगैरे कसे? तू जाऊ दे ना, आम्ही बघून घेऊ ना. आणि असं काही मोठं वगैरे नाहीये आपलं. बरं ठीक आहे. बरं मला उशीर होतोय, घरी जायचं. ही फक्त बातमी द्यायलाच मी आले होते. हे घे, दोन गोड करा. थँक्यू. बाय बाय बाय. होय, हळू नीट जा. अंजली, अक्काई किती आनंदात दिसत होती. मी ना खूप खुश आहे. आय लव्ह यू. खूप उशीर झालाय. काव्याला एवढा वेळ का लागला कोणास ठाऊक. मुलं सुद्धा वाट बघून बघून शेवटी झोपून गेली. इंटरव्ह्यू तर दुपारीच होता. दुपारी तिचा फोनही आला होता. इंटरव्ह्यू चांगला झाला असं पण म्हणाली होती. त्याच्यानंतर काही कळवलं नाही. ना फोन ना पत्ता, काहीच माहिती नाही. हेच मला काव्याचं आवडत नाही. येऊ दे घरी, चांगला जाब विचारते तिला. मी एक काम करतो, तिचा इंटरव्ह्यू होता ना, तिथे जाऊन बघून या. आलोच. हे बघ, ती आलीच. काय हे काव्या, कुठे पत्ता आहे तुझा? फोन करता येत नाही का तुला? काहीच कळवलं नाहीयेस तू. ही वागायची पद्धत झाली का? हेच मला तुझं आवडत नाहीये. आम्ही तुझ्या घरामध्ये वाट बघतो आणि तू म्हणजे तुला नोकरी मिळाली? हो आई, मिळाली. त्याच्याच पुढच्या कामासाठी त्यांनी मला थांबवून ठेवलं होतं. म्हणजे काही फॉर्म्स आणि डॉक्युमेंट सबमिट करायचे होते म्हणून थांबले होते. आणि फोनची बॅटरी अगदीच डेड झाली होती, त्यामुळे तुम्हाला काही कळवू शकले नाही. सॉरी आई, मनापासून सॉरी. आणि मग त्यानंतर मी लाडूकडे गेले, म्हटलं तिलाही ही बातमी द्यावी. फोनवर देण्यापेक्षा प्रत्यक्ष भेटून ही न्यूज देऊन आले, म्हणून उशीर झालाय. मनापासून अभिनंदन तुझं. थँक्यू आई. प्रयत्नांती परमेश्वर. आज तू पुन्हा सिद्ध केलंयस. हे बघ, हे बघ, हे बघ, असं असतं आमच्याकडे. आधी रागवायचं आणि मग नंतर कौतुक करायचं. मग चूक ते चूक आणि बरोबरला बरोबर असतं माझं. बरं, ते ठीक आहे, पण मला एक सांग, जॉईनिंग कधीपासून आहे? 1 आठवड्यानंतर आहे बाबा. नोकरी चांगली आहे तशी. बघू आता पुढे काय होतंय. अगं, पुढे सगळं चांगलंच होणार आहे. आमचे आशीर्वाद आहेत ना तुला. आकर. आता परत का आलायस तू इथे? अरे लाज नाही वाटत तुला? दारूसाठी पैसे मागायला आलायस? माझी लाज काढतेस? मला सोडून जाताना तुला लाज नाही वाटली का? काय काय नाही केलं मी तुझ्यासाठी? काय केलं? साधी दारू नाही सोडता आली तुला. का राहणार होते मी तुझ्यासोबत? त्या दारूचं व्यसन तुझ्यामुळे लागलं मला. कॉलेजमध्ये असताना किती प्रेम केलं मी तुझ्यावर. काय नाही केलं तुझ्यासाठी? बोल ना. पण तू काय केलं? नोकरीला लागली आणि त्या विश्वजितच्या प्रेमात पडली.
त्याचा पैसा बघूनच ना किती नालायक बाई आहेस तू, तुला माहितीये का? माझी लायकी काढतोयस तू? अरे स्वतःकडे बघ आधी. श्रेष्ठ, तुझ्या पोटात आपलं बाळ आहे, त्याचा तरी विचार कर ना. तू विचार कर या सगळ्याचा. विश्वजित तुझ्यापेक्षा बाप म्हणून जास्त योग्य आहे, कळलं? रे त्याच्या नखाची सर नाही येणार रे तुला. दारू पिऊन गटारात पडायच्याच लायकीच.